सुरू बोला. नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणणार नाही, माझे ते बरेच वर्ष माझ्या तोंडात आहे, परंतु तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. खरं तर आपल्याला ह्या ठिकाणी तात्काळ किंवा लगेच आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं कारणच तसं आहे. काल आजच आता थोड्या वेळापूर्वी सोशल मीडियावरती माझ्या आणि सगळे जिल्हाध्यक्ष संतोषजी नलावडे, अविनाशजी सौंदळकर आणि सुबोधजी जाधव रायगड रत्नागिरी जिल्हाध्यक्षांची पक्षातनं हकालपट्टी करण्यासंदर्भातलं किंवा बडतर्फ करण्यासंदर्भातलं पत्र मी वाचलं. खरं तर हे अतिशय मला दुःख झालं या सगळ्या गोष्टीचं. खरं तर हे पत्र माझ्यासमोर आहे. माझ्या 20 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे. गेली 20 वर्ष आणि त्यापूर्वी विद्यार्थी सेनेमध्ये 12 वर्ष, असं 30 वर्ष आयुष्याची मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी मी या ठिकाणी अर्पण केली होती. आणि अनेक आंदोलनं असतील, अनेक मोर्चे असतील, अनेक जेलवारे असतील, या संदर्भात मी सातत्यानं अग्रेसर राहिलो किंवा त्या संदर्भात मी रस्त्यावरती उतरलेलो आहे. पक्षाला देखील सातत्यानं यश मिळवून देण्याचा माझा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये प्रयत्न राहिला आहे. या कोकणामध्ये पक्षाची बीजं ही प्रत्येक घरात रुजवलेली आहेत. खेड नगरपालिका सातत्यानं 15 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे राहिलेली आहे, रोवला गेलेला आहे. आणि सातत्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यायाने कोकणामध्ये संघटन वाढवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पक्ष म्हणून या कोकणावरती आलेले संकट असतील किंवा या कोकणावरती झालेले आघात असतील, या संदर्भात मी सतत लोकांशी जोडून राहिलेलो आहे. कोरोना महामारीमध्ये राजसाहेबांना आदर्श वाटेल असं काम मी या कोकणामध्ये लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जीवाची पर्वा न करता केलेलं आहे. याची कोकणची जनता साक्ष आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकसेवेच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत जावा, पक्ष रुजावा आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार निवडून यावा, ही भूमिका माझी होती. खरं तर माझ्या ह्या आजच्या बडतर्फीचं मी जर कारण मीमांसा मी जर केली तर मला असं कळलं की मी भाजपाच्या काही लोकांना, नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे. खरं तर असा कोणताही हेतू माझ्या मनात नव्हता. मी काल या कोकणाचे आपले मंत्री नितेशजी राणे यांच्याकडे भेटलो, हे सत्य आहे. त्याला कारणही तसंच आहे. आमच्या पुण्यामधले आमचे माझे सहकारी गणेशजी पाटील, तिथल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तडीपारी काढलेली होती. त्यांना तडीपारी ह्या गणेश उत्सवामध्ये करणार होते, त्यांना जेलमध्ये टाकणार होते. ती तडीपारी रद्द करण्यासंदर्भात मी आदरणीय नितेशजी राणे यांची भेट घेतली. तरी तात्काळ तिथल्या एसपीना आणि आयजीला फोन लावून ही तडीपारी थांबवा अशा पद्धतीचं त्यांना विनंती केली किंवा सांगितलं. आणि आज त्यांची तडीपारी थांबलेली आहे. हे गणेशजी पाटील यांना देखील विचारू शकता. आणि अशी अनेक कामं जी मंत्रालय स्तरावरती असतात ती पक्षाची सत्ता नसल्या कारणाने त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटावं आणि आपल्या पक्षाचं काम करावं, ही भूमिका माझी सातत्याने राहिलेली आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी भेट मिळाली नाही, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि म्हणून या कोकणामध्ये अनेक समस्या असताना त्याचा खुलासा व्हायला पाहिजे, काही मनात शंका असतील तर दूर व्हायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये या ज्या पत्रावर जे दोन आमचे नेते आहेत, संदीपजी देशपांडे आणि आमचे अविनाशजी जाधव, यांच्याकडेच मध्ये सातत्याने माझी भेटीसाठी मी जात होतो.
ते देखील प्रयत्न करत होते, त्यांना देखील त्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. कदाचित साहेब तुला मेळाव्याला भेटतील अशा पद्धतीने सांगितलं तरी देखील मी वाट पाहिली, परंतु आज तागायत त्या ठिकाणी त्याला यश आलं नाही, हे माझं दुर्दैव आहे. परंतु मला वाटतं साहेबांनी हे पत्र काढलेलं आहे, साहेबांच्या स्वाक्षरात असतं तर जे बरं वाटलं नसतं, परंतु ते साहेबांनी काढलं अशा पद्धतीचं माझ्या मनात झालं असतं. परंतु त्यामध्ये उल्लेख आहे की पक्षाच्या धोरणासंदर्भात उल्लंघन केलं. तर मला अजून कळत नाही की पक्षविरोधी काय भूमिका घेतली या पक्षविरोधात मी काय काम केलं. मी कुठल्याही पक्षाच्या धोरणाविरोधात किंवा पक्षाच्या चौकटी बाहेर मी कधी काम केलं असं मला वाटत नाही, किंवा तसं मला केलेलं मला असं कधीही माझ्या मनामध्ये नव्हतं. माझा प्रवास हा शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना 30 वर्षाचा आहे. आणि उल्लंघन केलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उल्लंघन काय केलं मी पक्ष वाढवण्यासाठी 2-2 मंत्र्यांना अंगावरती घेतलं, त्यांच्याशी वैर पत्करलं, जेलवाऱ्या पत्करल्या. मला या ठिकाणी नगर परिषद नगराध्यक्ष असताना 6 वर्षासाठी मला निलंबित केलं. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं असल्यामुळेच या ठिकाणी मला निलंबित केलं गेलं. आज देखील मला नगरपालिकेची निवडणूक लढता येऊ शकत नाही, ते कोर्टात प्रकरण आहे. परंतु माझं राजकीय नुकसान, माझं कौटुंबिक नुकसान, माझं व्यावसायिक नुकसान हे करत असताना देखील फक्त एक उराशी ध्येय होतं की हा पक्ष कोकणात वाढावा, कारण हा कोकण हा कायमस्वरूपी ठाकरेंच्या पाठी राहिलेला होता. आणि म्हणून मला वाटत होतं की बाळासाहेबांनंतरची माझी जी काही संघटना आहे ती संघटना या कोकणामध्ये यश प्राप्त करेल, त्यासाठी माझी धडपड होती. मला वाटतं ही धडपड माझी अर्धवट राहिली. माझ्या रेल्वेचं इंजिन या ठिकाणी थांबलं असं मला या ठिकाणी वाटतंय. हे दुःख या ठिकाणी सांगण्यासाठी मी आज आपल्याला सर्वांना बोलवलेले आहे. खरं तर मला साहेबांना सांगणं की साहेब आपण खूप घाई केलीत या संदर्भात. तुमचा विश्वासाचा शिलेदार आज अशा पद्धतीची पत्रकार परिषद घ्यावी लागते. याचं वाईट वाटत आहे, परंतु आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायचं हे राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून मी आलेल्या प्रसंगाला धीरानं तोंड देईन. एक मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की हे सगळे माझे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत. ज्यांना मी घडवलंय, ज्यांना मी ह्या राजकारणामध्ये आणलंय, हे सगळे सहकारी आज माझ्या बरोबरती आहेत. याचा मला सर्वस्वी आनंद आहे. परंतु राजसाहेब तुम्ही कालही मनात होतात, आजही आहात आणि भविष्यात देखील मनात राहाल असं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.